कसडी बोगद्याजवळ आपण हा घाट आपण चढलेला आहे आणि हा इथून आपण व्ह्यू बघू शकता. हा कसडी बोगदा आहे, कसडी घाट जो कोकणातला जो सुप्रसिद्ध गवळण वगैरे आज आपल्याला प्रॉपर म्हणजे काहीतरी बघायला भेटणार. सो आपण हे तुम्हाला दाखवू. आणि इथेच मॉर्निंग मित्रांनो ॲपल नको आगी नको 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 नको. सो काकींनी वहिनींनी आणलेली चाय लास्टची इथं इकडची शेवटची चाय आणि मी निघालोय आपल्या इथं. आता इथून पोलादपूर 2 मिनिटं. सो मी ब्लॉग चालू करताना आपला प्रॉपर चालू केलेला आहे परत एकदा. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, मित्रांच्या बहिणींनो परत पुन्हा एकदा आपल्या नव्याने स्वागत आहे तुमचे आपल्या ब्लॉगमध्ये ओमी ऑफिशियल ओमी 1999 या चॅनलवरती. सो आत्ता आपण इथून आपला निरोप घेतोय. सो ही आमची चिमणी. तर मी आता इथून निघणार आहे पोलादपूर. जे माझी आपल्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलेली एकदा की माझी मामी सासू आहे. सो ते घाटकोपरवाले तर ते लोक पोलादपूर या साईडला राहतात. तर मला काय पूर्ण लोकेशन माहिती नाही. सो तिकडून आता इथून निघून तिकडे जाणार. मग तिकडून निघून आता आज तिकडचं कसं काय राहणं होतंय की निघणं होतंय बघूयात पहिले तिकडे जाऊन. कारण की जर जास्त वेळ आता वाजता सकाळचे 8:30 जर जास्त वेळ वगैरे झाला दुपारचे 4 साडेतीन 4 वाजता तर नाही निघणार. कारण की विषय असा आहे घरी पोहोचेपर्यंत मला उशीर होणार मग. सो त्यामुळे रिक्स नाही घेणार आहे मी की भाई हा आता चल निघूयात मग 12-1 वाजतील. कारण की चालवणारा एकटा आहे, दोघं नाही आहेत आणि मी एकटा या आपल्या गाडीवरून जाणार आहे. सो काल मस्त गेलो इथून सकाळी 5:30ला निघालेलो. गणपतीपुळेचं दर्शन वगैरे केलं. सो हे सगळे ब्लॉग आहेत हे आपले टाकायचे आहेत. मी आता मुंबईला गेल्यानंतर मला कारण की इथं नेटवर्क नाही आहे आणि व्हिडिओ वगैरे पण एडिटिंग इथं काय वेळेत करता येत नाही आहे. कारण की कसं आता पाहुणे वगैरे तर कोणी येतं मग आपण त्याच्या याच्यामध्ये पण असतो. सो ठीक आहे पण आता इथून आपण निघूयात. चला आपण शेवटचं आपण सगळ्यांना भेटूयात. ही पंकजाची बहीण ताई, हा पोपट हे इथं बघ हा बघा गेम खेळायला लागलाय. आणि या काकी. सो काकी कसं वाटतं तुम्हाला मी इथं आलेलो तेव्हा? काकी बोलतात जाऊ नको पण काय आणि जायला तर लागेल. आणि वहिनी आहेत आता वहिनी बोलते मला मॅक्सीमध्ये घेऊ नको. पंकज दादा येत गेला अंघोळीला. सो ठीक आहे चला. हे बघा ताई मग तू आता कधी येणार तिकडे मुंबईला? 15च्या आत. हे सगळे आता त्यांची 4 तारखेची तिकीट असेल ना तुमची? हे सगळे 4 तारखेला येतील. सो आता आपण आता निघालोय आणि निघून ठीक आहे गाव आहे काय बरोबर की नाही. सो कसडी बोगद्याजवळ आपण हा घाट आपण चढलेला आहे आणि हा इथून आपण व्ह्यू बघू शकता. हा कसडी बोगदा आहे, कसडी घाट जो कोकणातला जो सुप्रसिद्ध घाट कसडी सॉरी. सो आता आपण हे आतमधून जाणार आहेत आणि हा खेड मार्ग आहे. सो चला. पण पहिली गोष्ट तर मला आत्ता आतमध्ये दाखवता काय येणार नाही कारण की माझा गोप्रोचं माझं हे मेमरी काढतो त्याची मेमरी फुल भरलेली आहे. त्यामुळे मी मोबाईलमधून काढतो आहे आणि मोबाईल लावू शकत नाही इकडे. आता मी आत्म्या त्यानंतर मग आपण जर मध्ये कुठे असं काय वाटलं आता जसं हे मी तुम्हाला दाखवतो तसं अजून काय बघायला भेटलं तर मी परत तुमच्यासोबत शेअर करेल त्या गोष्टी. नाहीतर मग आपण डायरेक्ट पोलादपूर इथून काहीतरी 20-25 मिनटं आहेत अजून. सो डायरेक्ट भेटूयात आपण पुढे. ओ लेट्स गो. सो आता आपण आलेलो आहेत पोलादपूरमध्ये आणि भाऊ आपलं नाव? रुद्रप्रभू जंगम. हा जंगम. आणि हे तर तुम्हाला माहितीच असेल हे आमचे मेवणे. सो आता आपण पोलादपूरच्या आपण पोचलो. मी काहीतरी आय थिंक मी 11:15 पोचलो पण मला
व्हिडिओ ब्लॉग काढायला काय भेटला नाही, कारण की पब्लिक होते आणि तुम्हालाही माहिती आहे मी नवीन चालू केल्यामुळे थोडीफार आपल्याला लाज वाटत असते की माणसं तोंडाकडे बघतात घरातले, कारण की त्यांना माहिती नाही. पण आता ह्यांना आपण सांगितलेलं आहे दोघांना की आपण ब्लॉग वगैरे काढतो वगैरे, तर भाऊ पण छोटे मोठे ब्लॉग वगैरे काढत असतो. त्याची तुझं पण चॅनल आहे ना? चॅनल नाही दादा, असे ब्लॉग काढतो आणि व्हॉट्सअपला टाकतो. तो काहीतरी नवीन सुरुवात करतोय, प्रॅक्टिस करतोय, त्यामुळे तो टाकत असतो. ओके, सो ठीक आहे त्या गोष्टी. पण मी तुम्हाला दाखवेल तिकडचं. मी आता हा माझा मोबाईल नाही आहे, हा मोबाईल या भाऊचा आहे. पण मी माझा मोबाईल आणायला विसरलो आणि गोप्रोमध्ये तुम्हाला माहिती आहे की माझं मेमरी कार्ड भरलं आहे. सो त्यामुळे आणि माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली तर मी ते घरी ठेवले आणि आता आपण काढतो या आयफोनमध्ये व्हिडिओ. सो आणि या दोघांनी आम्हाला इथं आणलं आहे. ही नदी तुम्ही बघू शकता, हे बघा, हे पोरं आंघोळ करतात. सो हे बघा ना कसलं भारी वाटतं. हे अजून पण आपण अजून या कोकणातच आहेत. ही सुरुवात आहे कोकणातली, जे आपण पोलादपूरमध्ये आहेत. पोलादपूरमध्ये कुठं हे गाव काय? कापडे म्हणून पोलादपूरमध्ये हे गाव आहे, बघू शकता. हे बघा ना कसलं भारी वाटतं. आणि हे व्ह्यू बघा ना, हे व्ह्यू आहेत. सो आता आपण इथं थोडाफार जरा वेळ वगैरे घालूयात. नाश्ता वगैरे सकाळी आलो, नाश्ता वगैरे पण दिला, चाय वगैरे 2 वेळा चाय झाली आणि पाय वगैरे पण पडलो, आलेलो. काय जास्त काय जर्नी काय मोठी नव्हती, 1.5 तासाची जर्नी होती एक मित्राच्या घरातून. सो आता इथं आपण पोचलो आणि ही आपली गाडी अख्खी माकलेली आहे. ओके, लेट्स गो. सो चला भेटूयात पुढे. अजून काय काय याच्यामध्ये होते. संध्याकाळचा काय कार्यक्रम वगैरे असतो का? काय असतो? नाचायला वगैरे येतात. बाला डान्स होतात. सो आज आपल्याला तिकडे तर काय बघायला भेटलं नाही, पण इथं यांचीच फॅमिली एवढी मोठी आहे. आल्यानंतर बघितलं मी स्वतः चकित झालेलो आहे. मुलं लहान पोरं एवढी आहेत ना, हे सगळे मिळून काहीतरी आज बोलतात बाला डान्स वगैरे करतील. सो आपण बघूयात काय भजन वगैरे, बाला डान्स वगैरे. भजन पण होतं का? भजन, बाला डान्स वगैरे, गवळण होत्या. वा, गवळण वगैरे आज आपल्याला प्रॉपर म्हणजे काहीतरी बघायला भेटणार. सो आपण हे तुम्हाला दाखवू आणि इथेच काय बोलतो, गाडी धुवायची सोय करू. झालं गाडी धुवायची सोय काय? नाही, गाडी वगैरे माखलेली आहे, बघू शकतो. तुम्हाला दाखवलं. आता भाऊ बोलतो की गाडी धुवायची सोय आपण करूयात इथं कुठेतरी. सो चला भेटूयात पुढे. दिवसभरामध्ये काय करताय काय नाही आपण ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून, ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल. सो भेटूयात पुढे. आपण बसलो जेवायला. हे अख्खी फॅमिली आहे. जंगम धार, हा काय बोललात? धारदेवकर हे फॅमिली. त्याच्यामध्ये अर्धी जंगम फॅमिली पण आहे, बघू शकता. आणि हे आमचे कुक, हे बघा पातेले घेऊन बसलेत. आणि आमची मामी. तुम्हाला सगळ्यांना हे ओळख करून द्यायची आहे. आपापलं मला तर माहिती नाही कोण माझे म्हणजे हे नात्याने. मला जर तुम्ही सांगितलं तर जरा मला बरं वाटेल. हे सगळे आपली मोठी फॅमिली आहे, मोठे. आणि इथं लहान बसले सगळे. या साईडला पण जेवायला ही पूर्ण अख्खी फॅमिली रात्री जेवायला बसले रात्रीचं. आणि हे आज बनवलेलं आहे बिर्याणी, व्हेज पुलाव. तवा पुलाव नाही, हा पातेला पुलाव. सो आता जेवण वगैरे घेऊ आणि रात्री काय भजन वगैरे करायचं. बाला डान्स करणार, डान्स वगैरे असेल आणि आपण भजन वगैरे पण करणार आहे. आपण ते दाखवू. ओके, तर माणसं बघतात लपून ह्यांना जागा नाही जेवायला. हा, सही सगळ्यात मोठे सेफ आहेत आणि एक आतमध्ये गेलेत. तो चला जेव वगैरे आणि परत भेटूयात. भजन वगैरे हे बघा, ते कोकणातलं गाणं फेमस आहे ना, घागर. हा, हे हांडा घेऊन हे नाचणार आहेत.
हा मग नाही खाली अंडा हो, कारण की आता संपेल ना तो. हे कोकणातली मजा. आणि तेव्हा हे हात करूया आणि तेव्हा हे नाचतायत आणि अर्धे तेव्हा इथं पत्ते खेळतात. हे बघा हे पत्ते खेळतात. राम राम जय श्रीराम. ओके. आणि हे आता हे रात्रभर 2-3 वाजेपर्यंत हे चालू आहेत. सो मी तर झोपेलच, कारण की उद्या लवकर निघायचं. त्यामुळे आपण जर आपल्याला इथं पाखरं पण आहेत, सॉरी, तर त्यामुळे आपल्याला लवकर निघावं लागेल, म्हणून आपण लवकरच झोपणार, जास्त काही जागरण करणार नाही. हे बघा. आणि आपण पण थोडाफार एन्जॉयमेंट करू. हा एन्जॉयमेंट कोकणात. काय बोलतो आईला बोलायचं. तू किती वाजेपर्यंत जागणार आहे? हा का? हा चला.